पुणे नाशिक हायस्पीड ट्रेनची एक सर्वात मोठी अपडेट आली आहे। मार्गात झाला मोठा बदल। पुणे नाशिक हायस्पीड ट्रेनमध्ये एक नवीन शहर जोडलं जाणार आहे। ते शहर कोणतं असणार आहे आणि पुणे नाशिक हायस्पीड ट्रेनचा रूट मॅप कसा असणार आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। पुणे शहर हे माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते, तर नाशिक हे कृषी उत्पादनांची मोठी बाजारपेठ आहे। अलीकडच्या काळात नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणात IT कंपन्या स्थापन झाल्या आहेत। या दोन्ही शहरांमध्ये लघु, मध्यम आणि अवजड उद्योगांचे कारखाने, कृषी संस्थांचे मोठे जाळे आहे। परंतु या दोन शहरांचे अंतर पार करण्यासाठी महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व वाहन चालक, कामगार, उद्योजक सारे रोजच त्रस्त होत आहे। या सर्व बाबी लक्षात घेऊन पुण्याला समृद्धी महामार्गाने जोडण्यासाठी औद्योगिक महामार्गांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। तसेच या दोन शहरांदरम्यान पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली असून मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। परंतु आता या प्रस्तावित नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। नवीन मार्गात आता शिर्डीचा समावेश करण्यात येणार असून या बदलामुळे रेल्वेची प्रवासी संख्या वाढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आराखड्यानुसार नाशिक संगमनेर पुणे असा 235 किलोमीटरचा मार्ग होता। प्रकल्पाची किंमत 16,000 कोटी रुपये होती। नवीन मार्गामुळे नाशिक पुणे मार्गात 30 किलोमीटरची भर पडणार आहे। या मार्गावर 12 ते 16 कोसची रेल्वे धावणार आहे। ही रेल्वे सेमी हायस्पीड असणार आहे। या प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली होती। सुरुवातीच्या मार्गानुसार प्रकल्प राबविल्यास प्रकल्पांची किंमत लक्षणीयरित्या वाढेल, कारण या मार्गासाठी खूप मोठ्या प्रमाणावर बोगद्यांचे काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते। त्यामुळे आता या नव्या मार्गाने ही समस्या उद्भवणार नसल्याचं फडणवीस यांनी सांगितले। या नव्या मार्गासह प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने होकार दिल्यावर प्रकल्पाचे तपशील तयार केले जाणार आहे। या मार्गावर 30 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास असला तरी प्रवासाचा कालावधी तसाच राहील। चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा अर्थसंकल्प कसा असणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। या प्रकल्पासाठी 16,039 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि बांधकाम सुरू झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत 1200 दिवस लागतील। संरेखनानुसार 260.15 किलोमीटर रेल्वे मार्गावर 24 रेल्वे स्थानके बांधली जातील। पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकूर, आंबोरा आणि संगमनेर पर्यंत सारखाच राहण्याची शक्यता आहे। परंतु पुढे शिर्डी असल्याने मार्गात बदल होणार असून नवीन रूट अलाइनमेंट आल्यानंतरच पुढील रेल्वे स्टेशनची माहिती मिळेल। या आधी संगमनेरातून निमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मुहादरी, वडगाव आणि नाशिक ही स्थानके यादीत होती। दोन शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ 2 तासांपेक्षा कमी करण्याच्या प्रयत्नात ही योजना सुरू करण्यात आली होती। याशिवाय व्यापार, पर्यटन आणि धार्मिक प्रवासही वाढण्याची अपेक्षा आहे।